आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत। या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विशेष पुढाकार घेण्यात आला। केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते फिरता वारकरी दवाखाना या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। सिम्बायोसिस विद्यापीठ रुग्णालय, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ आणि शीलाराज साळवे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जातोय। यंदा या सेवेसाठी 10 सुसज्ज ॲम्ब्युलन्स, दुचाकी ॲम्ब्युलन्स आणि 300हून अधिक डॉक्टर, नर्स व स्वयंसेवक वारकऱ्यांच्या सेवेसाठी तैनात करण्यात आले आहे। प्रथमोपचार, औषधोपचार आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा वारी मार्गावर उपलब्ध करून दिली जाणार आहे। यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी वारकऱ्यांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा असल्याचे सांगत हा उपक्रम समाजासाठी प्रेरणा। अरे वर्ग छत्री वर्ग हाँ ओके ओके एक मिनट सर अन्ना थोड़ा पुढे अन्ना अन्ना थोड़ा इकडे अन्ना समोर कोण तर ज्याचे आचरण सद्गुणी प्रामाणिक ते बोलते, जिच्या मनामध्ये दया करुणा असते, जिलडो सुजन वाक्य कानी पडो कलंकमती दुर्जनांच्या संगती अधःपतन, ती व्यक्ती म्हणजे सज्जन। आणि हे संस्कार पुढच्या पिढीला असं वाटतं की विश्वाच्या वैश्विक मानवतेची जी कल्पना दरवर्षी पुणे जेजुरी हॉटेल ही सेवा देत असतो आणि विशेष आनंद असा होतो की लाखो वारकऱ्यांना याचा लाभ होत असतो। मला सांगायला आनंद होतो की दरवर्षी ह्या सिम्बायोसिस आणि शीलासागर ट्रस्टच्या ॲम्ब्युलन्सची अत्यंत आतुरतेने सर्व वारकरी समाज वाट पाहत असतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की जे आपल्या सिम्बायोसिसचे सहकारी असतील, शीलासागर ट्रस्टचे सहकारी असतील, ते तनमन अर्पून सगळ्या वारकऱ्यांची सेवा करतात। ज्यावेळेस वारकरी विठ्ठल नाम घेऊन पंढरपूरला जात असतो त्यांना भान राहत नाही, ते भान हरपून जात असल्यामुळे त्यांना जखमा होतात, आजारपण असतं। तर त्यावेळेस जर कोण भावनिक असेल तर हे आपल्या वारकरी दवाखान्यात असतो। मला अविनाश दादा आपण सांगत होतात की जवळपास 1 लाख लोकांची आरोग्य तपासणी करतात। मोठा आकडा आहे, तर मोठं काम आहे की 1 लाख लोकांची आपण आरोग्य तपासणी करतात, त्यांना वेगवेगळ्या प्रकारची औषधं देतात, त्यांना ॲम्ब्युलन्सची सुविधा देतो, रुग्णवाहिका जागेवरती आपण तिथे पोहोचवतो। म्हणून मला वाटतं की खरं तर पुण्याचं काम हे ही जी मंडळी आहेत ती निष्पाप भावनेने, निष्पाप भावानं विठ्ठलाच्या भेटीसाठी चाललेली आहे। त्यांच्या मनामध्ये कुठला भाव आहे, एक तर स्वच्छ निर्मळ भाव आहे। म्हणजे दादांच्या भाषेत सांगायचं की एकदम चांगल्या भावातून ही मंडळी चालली आहे। आणि या वारकरी संप्रदायाची एक मोठी पार्श्वभूमी, एक मोठी परंपरा, वैभव या महाराष्ट्रात आहे। आणि या सगळ्याची सेवा करणं हे मोठं पुण्याचं काम आहे। आणि मला वाटतं ते काम आपण करताय। पुण्य इतकं मोठ्या प्रमाणात पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे। हा जो काही विचार इथे दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या विश्वस्तांच्या मनात आला आणि 26 वर्षापासून अखंड सेवा ते करतात। कुठलाही उपक्रम चालू केल्यानंतर त्यात सातत्य असणं गरजेचं असतं आणि ही सेवा 26 वर्ष अखंड आहे। सिम्बायोसिस कॉलेज तर काय शिक्षण ह्या क्षेत्रामध्ये तर खूपच नाव मोठं आहे तुमचं, पण त्याचसोबत एक सामाजिक बांधिलकी, समाजातल्या विशिष्ट घटकांची सेवा यातही आपण खूप मोठे आहात। आज मला सांगताना खूप आनंद होत आहे की आपला हा जो सिम्बायोसिस अतिशय जो प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूशन आहे आपला पुणे शहरात, तसेच शीलाराज साळवे जो आपलं संस्था आहे, हे दोघांच्या संयुक्त विद्यमाने वारकऱ्यांच्या मदत करण्यासाठी एक खूप चांगला उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे आणि खूप जुनी परंपरा त्यांनी सुरू केलेली आहे। जवळपास 100पेक्षा जास्त डॉक्टर्स ठिकठिकाणी आपले कॅम्प लावून हे वारकऱ्यांच्या सेवामध्ये राहतात आणि त्यांना वैद्यकीय सहायता पुरवतात। आणि जवळपास 1,00,000, 1.5 लाख, 2 लाखपेक्षा जास्त वारकरी आहेत, या लोकांची सेवा करण्यासाठी हे संस्था नेहमी काम करतात। यावेळी सुद्धा ते खूप चांगल्या प्रकारे त्यांनी आपला उपक्रम सुरू केलेला आहे। मी यांना मनापासून